नमस्कार मित्रांनो, पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की शार्दूल आता आकाशला मारण्याचा प्रयत्न करत असतो. त्याने आकाशच्या तोंडावरचं मास्क काढलेलं असतं आणि त्याला खूप त्रास देत असतो. त्याची तडफड तो बघत असतो आणि त्याला खूप मज्जा येत असते. इकडे वसुंधरेला डाऊट आलेला असतो की शार्दूल हॉस्पिटलमध्ये गेला आहे म्हणजे नक्कीच आकाशरावांच्या जीवाला धोका निर्माण करेल आणि म्हणूनच ती धावतच हॉस्पिटलमध्ये येत असते. आणि तेवढ्यात शार्दूलला चाहूल लागते की कोणीतरी येते. त्यामुळे तो आकाश तोंडावरती ते मास्क वगैरे लावतो आणि लपून बसतो. वसुंधरा आता त्याच्या रूममध्ये आलेली असते आणि आकाश व्यवस्थित आहे असं बघून ती आकाश जवळ बसायला येते आणि त्याच्या बाजूलाच बसते आणि रडायला लागते आणि त्याला म्हणते, आकाशराव, मला ना खरंच राहवत नव्हतं म्हणून तुम्हाला भेटायला लगेच निघून आले मी एवढ्या रात्री. खरं सांगू का, तुमच्याशिवाय मला अजिबात चैन पडत नाहीये. माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे हो. मी तुमची फसवणूक नाही केली. मला माहिती माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. मी तुम्हाला तरी निदान सगळं सांगायला हवं होतं. तुमचा सगळ्यांचा माझ्यावरचा रागणारा आस्था आहे, मला पटतंय. पण प्लीज एकदा माझं ऐकून घ्या. मला माझं मत मांडण्याची संधी द्या आणि असे बसू नका, इथे झोपून राहू नका. तुम्ही चला घरी, मुलं सुद्धा तुमची खूप वाट बघताय आणि माझं तुमच्यावरती खरंच खूप प्रेम आहे. प्लीज आकाशराव, लवकरात लवकर बरे व्हा, असं ती म्हणत असते. शार्दूल हे सगळं काय ऐकत असतो आणि तो आता पुढे येतो आणि हसायला लागतो आणि म्हणतो, वा, काय इमोशनल सीन क्रिएट केलाय ग तू. पण तू माझी बायको होतीस तेव्हा माझ्याबरोबर नाही एवढं प्रेमाने बोलली ग कधी. आणि आता वसुंधरा उठून उभी राहते आणि त्याच्याकडे बघायला लागते. शार्दूल म्हणतो, पण आता काय आहे ना, तुला एक गंमत दाखवतो. तुझा हा आधीचा नवरा तुझ्या आत्ताचा नवऱ्यावर ज्याच्यावर तुझं खूप प्रेम आहे ना, त्याचा जीव घेणार आहे. बघायचंय तुला, दाखवू तुला. आणि तो आता आकाशच्या तोंडावरचा मास्क काढतो. वसुंधरा तिकडे जाणार तेवढा तो तिला पकडतो आणि तिचा हात धरून ठेवतो. तिला आकाशपर्यंत पोहोचूच देत नाही. आकाश इकडे खूप तडफडत असतो आणि त्याची अशी अवस्था बघून वसुंधरा खूप घाबरलेली असते. तिला ते पाहवतच नसतं. ती खूप रडत असते. शार्दूलच्या अगदी गयावया करत असते की, शार्दूल प्लीज माझा हात सोड आणि माझ्यामुळे ह्या भल्या माणसावर असा अन्याय अत्याचार करू नको. आकाशरावांना प्लीज काय करू नको. तुला जे काय करायचंय ते माझ्या बरोबर कर. पण शार्दूल काही तिचा हात सोडत नसतो आणि इकडे आकाशची घालमेल वाढत असते. त्याला श्वास घ्यायला त्रास होत असतो. तो आता वसुंधरेचा एक हात सोडतो आणि एक हात आपल्या हातामध्ये पकडून ठेवतो घट्ट. वसुंधरा एका हाताने मास्क घेण्याचा प्रयत्न करते. तिचा हात काही पुरत नसतो, पण कसा बसा ती प्रयत्न करत असते आणि ती मास्क ओढून ती आकाशच्या तोंडावर लावण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात शार्दूल आता मोठ्या मोठ्याने ओरडतो आणि म्हणतो, प्लीज कोणीतरी या इकडे, डॉक्टर, नर्स, पोलीस, कोणीतरी या इकडे. ही बाई ना आकाश सरांना मारण्याचा प्रयत्न करते आणि मागून माधव आणि जयश्री तर येतच असतात. आता सगळेजण आकाशच्या रूममध्ये येतात. डॉक्टर सुद्धा आलेले असतात, पोलीस कॉन्स्टेबल असतात आणि जयश्री माधव पण आलेले असतात. आणि हे सगळं बघून जयश्रीला आता खात्री पटलेली असते की वसुंधरा नक्कीच आकाशचा जीव घेण्यासाठी इथे आलेली होती. शार्दूल आता असं काय चित्र निर्माण करतो की सगळा संशय वसुंधरेवरच जात असतो. डॉक्टर म्हणतात, हे काय लावलंय तुम्ही? पेशंटची तब्येत तरी बघा ना, किती खालावली ते. सगळ्यांनी आत्ताच्या आत्ता बाहेर जा. तो आता आकाशच्या तोंडाला पहिले मास्क लावतो आणि त्याची कंडिशन मॉनिटर करत असतो. सगळेजण बाहेर येतात. पोलीस कॉन्स्टेबल म्हणतो, काय मॅडम, हे तुमच्या विरोधात अशी कंप्लेंट का करताय सगळेजण? वसुंधरा सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करते की मी काहीही केलेलं नाही, हा माणूस खोटं बोलतोय. मुळात तोच आकाशरावांचा चेहऱ्यावरचं मास्क काढून त्यांना मारण्याचा प्रयत्न करत होता, पण कोणीही ऐकून घेत नाही आणि जयश्री तर तिच्या विरोधातच असते. ती म्हणते, तू का आलीस इकडे आणि मुळात तू एवढ्या रात्री का आलीस इकडे? याचाच अर्थ ना, तुला आकाशच्या जीवाची काही पडलेली नाही, उलट त्याला तुला मारायचं होतं आणि म्हणूनच तू इथे आली. पोलीस साहेब, तुम्ही आत्ताच्या आत्ता हिला अटक करा. पोलीस म्हणतात, मॅडम, आमचं ऐकून घ्या. आम्ही कायद्याने बांधले गेलेलो आहोत आणि आम्ही नियमांचं पालन करतो. संध्याकाळी 6 वाजेनंतर आम्ही कोणत्याही महिलेला अटक करू शकत नाही. तुम्ही आत्ता तक्रार नोंदवा, पण आम्ही सकाळीच अटक करणार. जयश्री म्हणते, पण ती पळून गेली तर? पोलीस म्हणतात, नाही जाणार. एक लेडीज कॉन्स्टेबल त्यांच्यासोबत असेल नेहमी आणि सकाळी आम्ही त्यांना अटक करू. आता वसुंधरा म्हणत असे, नाही नाही, मी असं काहीही केलेलं नाही. ती हातपाय पडत असे पण कोणीही ऐकत नाही. माधव म्हणतो, माझ्या मुलाच्या जीवापेक्षा मला महत्वाचं काहीही नाहीये. मी तक्रार करायला तयार आहे, चला. आणि तो पोलिसांसोबत जातो. इकडे सकाळी वसुंधरेचे आईबाबा घरी आलेले असतात. ते माधवला सांगण्याचा प्रयत्न करत असतात की आमची वसुंधरा तशी नाहीये, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. मुळात या शार्दूलनेच तसं केलेलं असणार आणि सगळा आरोप तो वसुंधरेवर करतोय. माधवराव, तुम्हाला खरं वाटतंय का? वसुंधरा अशी करेल का? तुम्ही एवढे निष्ठुर का होत आहात? त्यावर जयश्री म्हणते, वा, आधी चुका करायच्या, खोटं बोलायचं, आमची फसवणूक करायची, हे सगळं तुम्ही पैशांसाठी केल्यानंतर म्हणायचं की तुम्ही असे का वागत आहात? तुम्हाला शोभतं का हे सगळं वागायला? तुमच्या मुलीने आमच्या मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय, मग आम्ही काय करायला हवं? त्यावर आता सुशीला म्हणते, नाही, तुमचा खूप मोठा गैरसमज होतोय. मुळात हा शार्दूलच तसा आहे आणि त्याने जे चित्र तुमच्यासमोर उभं केलं आहे, तुमची फसवणूक करतोय, तो तुमच्याशी खोटं बोलतोय, पण तुम्हाला हे सगळं का कळत नाहीये? आणि आता शार्दूल म्हणतो, बाद झालं. नाही, या बाहेरच्या बाईमुळे तू स्वतःच्या मुलावर असे आरोप करते. तुझा मुलगा स्वतःचा, ज्याला तू जन्म दिला, तुझ्यापासून एवढे दिवस लांब राहिला, तुम्ही मला माझ्या घरातून हकलून दिलं, माझ्यापासून सगळे नातेसंबंध तोडले
कोणासाठी? या बाईला पाठीशी घालण्यासाठी. आता तरी आई हे सगळं थांबव ना. जयश्री सुद्धा म्हणते, तुम्हाला काय वाटतं हो? तुम्ही माझ्या ह्या मुलावर काहीही आरोप कराल, लक्षात ठेवा हे घर माझं आहे आणि माझ्या मुलाला काहीही बोलायचं नाही. मुळात तुम्ही या बाहेरच्या बाईसाठी स्वतःच्या मुलाला लाथाडत आहात. तुम्हाला काही वाटत नाही का? त्यावर सुशीला म्हणते, जयश्री ताई मला माहिती तो माझा मुलगा आहे. मी त्याला जन्म दिलाय. त्यामुळे मी त्याला चांगलं ओळखते. तो स्वतःच्या आईबाबांसोबत कधी नीट वागला नाही. तो दुसऱ्यांसोबत काय वागणार हो? त्यावर जयश्री म्हणते, तुम्ही काय बोलत आहात? तुम्हाला कळतंय का? मुलांना फक्त जन्म देऊन नाही चालत. त्यांच्यावर प्रेम करावं लागतं, त्यांची कदर करावी लागते. तेव्हाच ती आपलीशी होतात. मी तरी कोणासमोर बोलते म्हणा. तेवढ्यात बणे आता खाली येतो आणि तो म्हणतो, तुम्ही भांडत आहात का? वसुंधरा म्हणते, नाही नाही बाळा, आम्ही भांडत नाही आहोत, आम्ही फक्त बोलतोय. त्यावर जयश्री म्हणते, नाही नाही, त्यालाही कळू दे ना काय चाललंय ते, आपल्या आईने काय कारनामे केले ते. आणि ती आता बणीला सगळं सांगत असते. आता सुशीला आणि सुधीर म्हणतात, की आम्ही बणी जातो वसुंधरा काही दिवसांसाठी. बणी म्हणतो, नाही नाही, मला आईसोबतच राहायचंय. आणि तो म्हणतो, मी कुठेही जाणार नाही. पण काय झालंय, मला आईपासून का तुम्ही दूर करता? जयश्री म्हणते, मी सांगते ना, कारण तुझी आई पोलीस येऊन अटक करून घेऊन जाणार आहे. चालेल. माझं म्हणतो, जयश्री बात झालं, कोणाशी बोलते? किती झालं तरी आपण आपले संस्कार विसरायचे नाहीत. बनी जा बाळा, तू रेडी हो शाळेसाठी, लवकरच गाडी येईल आणि हो, तुझ्या आईला काही होणार नाहीये, ती इथेच राहणार आहे. बनी आता वरती निघून जातो. आता सुधीर आणि सुशीला माधवला म्हणतात, माधवराव खरंच तुमचे खूप उपकार झाले. तुम्ही तक्रार मागे घेतली ना याचा अर्थ. तर तो मग कोण उपकार केलेले नाहीये आणि हिच्यावर तर माझा विश्वास नाहीये आणि तो कधी बसणारही नाहीये. मी फक्त हे माझ्या मुलासाठी करतोय. उद्या पेपरमध्ये हे सगळं काही छापून येईल, माझ्या मुलाची बदनाम होईल, त्याच्या बिझनेसवर याचा परिणाम होईल. आणि लोक अशा माणसासोबत बिझनेस का करतील ज्याला स्वतःची बायको ओळखता आली नाही. त्यामुळेच मी हे सगळं करतो आहे आणि फक्त हेच कारण आहे माझं. बाकी मी कोणासाठीही केलेलं नाहीये. आणि वसुंधरा, तू ही एक गोष्ट ना लक्षात ठेव कायमची. माझा तुझ्यावर कधीच विश्वास बसणार नाहीये. जयश्री म्हणते, असं काय करताय तुम्ही? म्हणून हिला माफ करताय तुम्ही? तर माधव म्हणतो, जयश्री याच्यावर मला तर चर्चा नकोय. जयश्री आता भास्कर आणि अखिलला म्हणते, तुम्हाला हेच वाटतंय का? तुम्ही का काही बोलत नाही आहात? आता भास्कर आणि अखिलचंही हेच म्हणणं असतं, की हो आई, आत्ता कुठे आम्ही बिझनेसला सुरुवात केलीये, त्यात आता आकाशही नाहीये, सगळा लोड आमच्यावर येऊन पडलाय आणि कुठेतरी बिझनेसची घडी ना आता बसते. पण त्यात असं काही झालं तर कॉन्ट्रोवर्सीज होती आणि आपला बिझनेस परत एकदा नुकसानात जाईल. हे सगळं काही हँडल करायला आम्हाला खूप कठीण जाईल. त्यामुळे आत्ता काही वाद नको. आता फक्त आपण दादाच्या तब्येतीकडे लक्ष देऊयात. सगळ्यांचं तेच म्हणणं असतं. आता जयश्री म्हणते, लकी तुला सुद्धा हेच वाटतंय का? आता शार्दूल काही बोलत असताना माधव आणि जयश्री त्याच्याकडे अगदी टक लावून बघत असतात. माधवला कुठेतरी डाऊट असतो, पण तो सगळ्या पुराव्यांसमोर जी परिस्थिती असते त्याच्यासमोर हतबल असतो आणि त्याला सुद्धा त्याच्याकडे कानाडोळा करावा लागणार असतो. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.